विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो सेमिस्टर 4 चा स्पेशल पेपर आहे, यामध्ये आपण बघतोय टुरिझम किंवा पर्यटन या टॉपिकविषयी चर्चा करत आलो. विद्यार्थी मित्रांनो, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम इन महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रातील टुरिझमची पर्यटनाची वाढ आणि विकास ह्याविषयी आपण चर्चा करत आहोत. यामध्ये मागील तासिकेला बघितलं की 2001 पासून तर 2019 किंवा 20 पर्यंत कशा प्रकारे पर्यटक, विदेशातील पर्यटक असतील किंवा देशांतर्गत पर्यटक असतील अशा आणि त्या देशांतर्गत पर्यटनामार्फत किती प्रमाणात रेव्हेन्यू महाराष्ट्राला किंवा देशाला मिळाला त्याचाही आपण त्या ठिकाणी मागील तासिकेला आढावा घेतला किंवा किती टक्के प्रमाणात वाढ झाली याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. अशा प्रकारे आपण अभ्यास करत असताना किंवा विचार मांडत असताना की टुरिझम महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पर्यटन कशा प्रकारे सुधारलं गेलं आहे आणि कशा प्रकारे त्याचा विकास होत आहे आणि विकास होत असताना कोणकोणत्या गोष्टीचा त्या ठिकाणी मागोवा आपण घेतला याचाही आपण या ठिकाणी विचार केला. तर आज बघणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारचं असणारे जे धोरणं आहेत त्या धोरणांचा कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये विचार केला गेला आहे ते आपण बघूया. तर चला बघूया ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र इन महाराष्ट्र मधला एक टॉपिक. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन ह्या टॉपिक विषयी चर्चा करत असताना पहिला 4.1 महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ आणि विकास, त्यामध्ये पहिला टॉपिक आहे महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विषयक धोरण 2006. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विषयक धोरण असेल, महाराष्ट्र पर्यटन विषयक धोरणातील शासनाच्या 2016ची ठळक वैशिष्ट्ये असतील, महाराष्ट्राची पर्यटन क्षमता असेल, महाराष्ट्रातील पर्यटनाची प्रमुख आकर्षणे कोणकोणती, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाच्या श्रेण्या कोणते, वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं, कृषी पर्यटन म्हणजे काय, कृषी पर्यटनाची सुरुवात कशी झाली, कृषी पर्यटनाची आवश्यकता काय, कृषी पर्यटनासमोरची आव्हाने कोणती, कृषी पर्यटनातील कृती काय, कृषी पर्यटनामध्ये घ्यावयाची काळजी कोणती, कृषी पर्यटनाचे फायदे काय, याविषयी आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन झालं. महामंडळाचे मुख्य उद्देश असेल, पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमाची माहिती असेल, महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा असेल, जिल्हा निहाय पर्यटन विकास असेल, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेले पर्यटन स्थळे असतील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचा भविष्यातील वेध असेल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन स्थळांच्या श्रेणी दर्जा वाढ करण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत, पर्यटनाच्या विकासासाठी MCDCचे महत्त्व असते, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त झालेली पारितोषिक असतील, याविषयी आपल्याला चर्चा करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी सांगत असताना सर्वप्रथम आपल्याला विचार करायचा आहे की पर्यटनाचे महत्त्व आपल्याला माहिती आहे की पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने पर्यटनाची वाढ आणि विकास व्हावा यासाठी म्हणजे मोठ्या प्रमाणावर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे काय की महाराष्ट्र सरकारने काय केले असेल तर पर्यटनाचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, पर्यटनाचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. त्यानंतर विकास झाला की वाढ झाल्यानंतर विकास होऊ शकतो, विकास झाल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकारच्या रोजगाराच्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी या पर्यटनामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतात. जास्तीत जास्त रेव्हेन्यू असेल, जास्तीत जास्त प्रकारचा असणाऱ्या ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, विकास होईल आणि त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2016 मध्ये एक पर्यटन धोरण राबवले होते. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की महाराष्ट्र सरकारने जर केली असेल तर पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन पर्यटनाचा विकास आणि वाढ व्हावा यासाठी जानेवारी 2016 मध्ये एक नवीन पर्यटन धोरण राबवले. आता ते महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विषयक धोरण 2006 असंही आपण त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून खालील कृती योजना ह्या 5 वर्षामध्ये राबवण्यात येईल आणि 2025 पर्यंत उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न केले जातील. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय योजना काय गोष्टी किंवा काय कृती योजना आहे तर त्या योजना पुढच्या 2025 पर्यंत पूर्ण करायच्या आहेत आणि पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले जातील. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की पहिला त्यांनी मुद्दा मांडलाय की पर्यटन स्थळाच्या पायाभूत सुविधांचा विकास. म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये असणारे जे पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळावर असणाऱ्या ज्या पायाभूत सुविधांची गरज आहे त्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी गरजेचे आहे, त्या ठिकाणी पायाभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या जातील आणि त्यामुळे पायाभूत सुविधांचा जर विकास केला तर नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणी पर्यटकांना होईल आणि जास्तीत जास्त पर्यटक त्या ठिकाणी आकर्षले जातील. ओके, पायाभूत सुविधांचा विकास यामध्ये प्रामुख्याने भोजनालय असेल, स्वच्छतागृहे असेल, माहिती केंद्र असेल, निवास व्यवस्था असेल यांचा विकास करण्यात यावा. यासाठी प्रस्तावित धोरण खाजगीकरणाला प्रामुख्याने प्रोत्साहन दिले गेले. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे काय की या ठिकाणी भोजनालय, स्वच्छतागृहे, माहिती केंद्र, निवास व्यवस्था यांचा विकास करण्यात आला. म्हणजे यासाठी प्रस्तावित धोरण खाजगीकरणाला प्रोत्साहन त्या ठिकाणी देण्यात येईल असं या ठिकाणी विचार करण्यात आला. त्यामध्ये पर्यटन संबंधी उपक्रम असतील, पायाभूत सुविधांचा विकासामध्ये भागीदारी असेल, त्याचबरोबर
मोठ्या शहराजवळ असणाऱ्या हिल स्टेशन असेल, समुद्र किनारे असेल, यांच्या विकासामध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल. म्हणजे ह्याही गोष्टी आहेत सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे, की जे मोठे मोठे शहर असतील त्याच्याजवळ काही मोठे मोठे छोट्या मोठ्या टेकड्या असतील, त्या ठिकाणी हिल स्टेशन असेल किंवा समुद्र किनारे असतील, त्यांच्या विकासामध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल. ह्याही त्याच्यामध्ये पर्यटन स्थळांच्या विकासामध्ये, जेणेकरून आता याचा फायदा काय होईल. समजा मोठ्या शहराजवळ असेल तर ज्या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी असतात त्या पर्यटकांची संख्या या पर्यटन केंद्राच्या ठिकाणी वाढेल आणि त्यातून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर म्हणजे वेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी आणि प्राप्त होईल असे आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपण सांगत असताना या पर्यटनाविषयीचे महत्त्व सांगत असताना पर्यटन महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विषयक धोरण आपण अभ्यासत असताना, कृती योजना करताना असताना पर्यटन स्थळांच्या आणि आजूबाजूच्या सुविधांमध्ये वाढ करणे. आता कुठल्या वाढ करायची, तर रस्त्यावरील पर्यटन क्षेत्र म्हणून ज्या पर्यटन केंद्राला ओळखले जाते त्या पर्यटन स्थळाचे मूल्यमापन केले जाईल आणि प्राधान्याने रस्ते विकासाचा विचार त्या ठिकाणी केला जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, की ज्या पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाच्या आजूबाजूच्या सुविधांमध्ये वाढ करायची. म्हणजे पर्यटन स्थळाच्या आजूबाजूचा परिसर त्या ठिकाणी सुशोभित झाला पाहिजे. म्हणजे जर ज्या ठिकाणी रस्त्यावरील पर्यटन क्षेत्र म्हणून ज्या ठिकाणी पर्यटन केंद्राला ओळखले जाते त्या पर्यटन स्थळाचे मूल्यमापन केले जाईल. त्या असणाऱ्या पर्यटन क्षेत्राचं मूल्यमापन केल्यामुळे प्राधान्याने त्या ठिकाणी रस्त्यांचा विकास करता येईल आणि जर विकास झाला तर त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या त्या पर्यटन स्थळापर्यंत येण्यासाठी किंवा पर्यटन स्थळाच्या आजूबाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांमुळे वाढ झाल्यानंतर नक्कीच पर्यटक त्या ठिकाणी आकर्षित होतील. म्हणजे रस्ते विकास करत असताना मार्ग सुविधांचा विचार केला पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अभ्यासली गेली पाहिजे, की त्या ठिकाणी पर्यटन स्थळे असतील, रेल्वे मार्ग असतील, हवाई मार्ग असतील, यांनी ते जोडणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे पर्यटन स्थळे हे सर्व हवाई वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल ह्या मार्गाने किंवा रेल्वे वाहतूक असेल ह्या मार्गाने ते जोडले गेले पाहिजे आणि त्याचा परिणाम काय होईल, तर त्याचा परिणाम नक्कीच चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी संबंधित विभाग असेल किंवा मंत्रालयाच्या समन्वयाने या बळकटी देण्याचाही त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येईल असंही त्या ठिकाणी सांगितलं गेलं. अशा प्रकारे पर्यटन स्थळांच्या आणि आजूबाजूच्या सुविधांमध्ये कशा प्रकारे वाढ करता येऊ शकते, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. म्हणजे हॉटेलिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या लॉजिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी जर वाढ केल्या तर त्या ठिकाणी नक्कीच त्या असणाऱ्या पर्यटन स्थळाचा चांगल्या प्रकारे विकास होईल आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पर्यटक त्या ठिकाणी येण्यास नक्कीच इच्छुक राहतील. आता या पर्यटन विषयी सुकृती सांगत असताना राबवण्यात येणाऱ्या या विकास नियंत्रण निगम आपल्या आसपासच्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळ आणि क्षेत्राच्या विकासासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका करेल. आता हे जे तयार झालेलं आहे त्या सर्वात महत्त्वाची काय की त्याची मार्गदर्शकाची भूमिका असेल. या मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये ते करत असताना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी कसा प्रकारचा विकास झाला पाहिजे, कुठल्या प्रकारे कसा त्या ठिकाणी त्या असणाऱ्या पर्यटन स्थळाचा आपण विकास करू शकतो यासाठी विकास नियंत्रण निगमने स्थापन केलं आहे. आणि ते सर्वात महत्त्वाचं काय, त्याचं कार्य काय असणार आहे की या ठिकाणी मार्गदर्शन करणं आवश्यक असेल. म्हणजे ज्या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर क्षेत्राचा विकास कशा प्रकारे करता येऊ शकतो, काय त्याच्यात नवीन बदल आणू शकतो, कशामुळे त्याचा विकास होईल आणि ज्यामुळे जास्तीत जास्त त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना फायदा होईल यासाठी आपण विकास नियंत्रण निगम आणि त्यामुळे त्या क्षेत्राच्या विकासासाठी मार्गदर्शक म्हणून काम करावं लागेल. त्यानंतर पुढची एक योजना आणली त्यांनी ब्रेड अँड बास्केट योजनेचे बळकटीकरण. म्हणजे सर्वात महत्त्वाचे ब्रेड अँड बास्केट योजनेचे बळकटीकरण करत असताना कुठल्या प्रकारचे बळकटीकरण करायचं, तर ब्रेड अँड बास्केट योजना ही दुर्गम भागामध्ये आणि पर्यटकांसाठी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची आणि कुठलीही सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणी ही योजना चालते. म्हणजे ब्रेड अँड बास्केट योजना ही दुर्गम भागामध्ये असणाऱ्या पर्यटकांसाठी आहे. आता या दुर्गम आणि स्थानिक भागातील लोकांना उत्पन्नाची सुविधा उपलब्ध व्हावी, शहरी जीवनशैली आणि ग्रामीण पर्यटनाच्या वाढत्या आकर्षणाकडे ब्रेड आणि बास्केट योजना पर्यटक आणि स्थानिक लोकांना परस्पर आणि फायद्याची ठरत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की ज्या ठिकाणी हॉटेलाच्या सुविधा नाहीये, ज्या ठिकाणी राहण्याची सुविधा नाहीये त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक लोक असतील किंवा स्थानिक लोकांना विचारात घेऊन आणि त्यांचे परस्पर असणाऱ्या ब्रेड अँड बास्केट ही पर्यटक आणि स्थानिक यांच्या लोकांना परस्पर पूरक फायद्याची कशी ठरता येईल या ठिकाणी ही त्या योजनेचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की ज्या ठिकाणी अतिशय दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागामध्ये जर पर्यटक गेले तर त्या ठिकाणी जास्त प्रकारच्या सुविधा नसतात. म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक लोकांनाच जर त्या योजना ज्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या तर त्या ठिकाणी त्या सुविधा निर्माण करू शकतील आणि नक्कीच त्या योजनेला जास्तीत जास्त प्रमाणात बळकटी निर्माण होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर त्यात म्हणजे मायक्रो फायनान्स सारख्या वित्त पुरवठा असेल त्या प्रकल्पाच्या सहाय्याने योजना मजबूत केली जाईल. थोडक्यात ह्या गोष्टी सांगत असताना आपल्याला या योजनेचे बळकटीकरण कशा प्रकारे करता येऊ शकते याचाही आपण विचार केला पाहिजे. आता या विचार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पर्यटन स्थळी करमणुकीच्या सुविधाही गेल्या पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पर्यटन केंद्राच्या ठिकाणी लहान मुलांसाठी हॉर्स रायडिंग असेल, लेझर शो असेल किंवा साऊंड शोची व्यवस्था केली गेली पाहिजे.
सर्वात महत्त्वाची व्यवस्था केल्यास पर्यटन स्थळाच्या मनोरंजन आणि करमणुकीसाठी एका दिवसासाठी आलेला पर्यटक त्या ठिकाणी राहण्यास इच्छुक होईल आणि त्यामुळे त्याचे पर्यटन एका दिवसापेक्षाही अधिक दिवसाचे असेल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात ह्या गोष्टी आपल्याला या गोष्टी जर त्या ठिकाणी असेल तर नक्कीच त्या पर्यटन स्थळावरती असणाऱ्या ह्या गोष्टीमुळे पर्यटक त्या ठिकाणी आकर्षित झाला होईल आणि एका दिवसापेक्षा जास्त दिवस त्या ठिकाणी तो राहू शकेल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वारंवार येण्याची त्या ठिकाणी त्याची इच्छा प्रकट होईल असं आपल्याला पर्यटन स्थळाच्या करमणुकीविषयी सांगता येईल. सार्वजनिक खाजगी भागीदारी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की त्या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी शक्य होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी शक्य होईल त्या ठिकाणी पर्यटनाचे ठिकाण असेल किंवा स्मारकाची निवड केलेल्या स्मारकाचे संवर्धन योजना तयार केली असेल. या योजने संवर्धनाबरोबरच उत्सवाचे आयोजन करण्यासाठी देखील केले गेले पाहिजे. म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी सार्वजनिक भागीदारी खाजगी भागीदारी होऊन त्या ठिकाणी काही नवीन योजना तयार करू शकतो की काही संवर्धन करता येऊ शकतं की ह्यासाठीही प्रामुख्याने काही उत्सव निर्माण करता येईल की ह्या गोष्टीतूनच या ठिकाणी भागीदारी आपल्याला करता येऊ शकते असं आपल्याला सांगता येईल. आता या योजनेच्या अंतर्गत सांगत असताना जागतिक वारसा स्थळे. आता 3 वारसा स्थळांची वैशिष्ट्य माहिती आपल्याला की अजंठा असेल, एलोरा असेल, एलिफंटा असेल. संवर्धन आणि पर्यटन विकास ही बाह्य निधी अंतर्गत येतात. नव्याने घोषित केलेल्या साईट असेल उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी टर्मिनस यावर विशेष लक्ष दिले जाईल. इतर पर्यटन स्थळे असतील जागतिक वारसा स्थळे म्हणून पदोन्नतीसाठी योग्य आहेत का नाही याचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला जाईल. तसेच या ठिकाणी जागतिक वारसा स्थळे बनवण्यासाठी पुरातत्व विभागाचे ASI किंवा राज्य संचालन यांच्याशी समन्वय साधला जाईल आणि समन्वय साधल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी या गोष्टी साध्य केल्या जातील. आता शेवटचा मुद्दा आहे सांस्कृतिक पर्यटन. आता महाराष्ट्राला एक चांगली संस्कृती आहे हे आपल्याला माहिती आहे आणि ती परंपरा लाभलेली आहे आणि या संस्कृती आणि परंपरेचे विशिष्ट पैलू ओळखून तो एक महाराष्ट्र पर्यटनाचा अविभाज्य भाग म्हणून त्याची जाहिरात केली जाईल. महाराष्ट्रातील संगीत, नृत्य आणि पर्यटन केंद्राच्या ठिकाणी आयोजित केल्या जातील. या उपक्रमामधून नृत्य आणि संगीताचा प्रचार केला जाईल. राज्य सरकार असेल, राज्यातील कलाकारांची माहिती पर्यटनाच्या संकेतस्थळावर नोंद केली जाईल. त्यामध्ये काय गोष्टी केल्या पाहिजे. कलाकार किंवा त्यांचा समूह संकेतस्थळावर आपल्या माहितीची नोंद करेल आणि स्थानिक कला पाहण्यासाठी MTDCचे रिसॉर्ट असेल राहण्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था करतील. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक सणांची माहिती असलेली दिनदर्शिका ठिकाणी तयार केलेली असेल. हा स्थानिक पाककृती ओळखून MTDC रिसॉर्टमध्ये ह्या खाद्यपदार्थांची जाहिरात केली जाईल. विविध प्रकारचे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ असलेले अन्न महोत्सव असेल, फूड फेस्टिवल असेल हे आयोजित केले जातील. स्थानिक मेळावे असेल किंवा उत्सव ओळखा की ज्यांनी आपली परंपरा अनेक वर्षापासून राखून ठेवली आहे असाही विचार केला जाईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या महाराष्ट्राचे पर्यटन विषयक धोरण या धोरणाविषयी असणारे कोणकोणत्या प्रकारच्या कृती करून त्यासाठी 2025 पर्यंत पूर्ण करणार आहोत याविषयी आपण आजच्या तासिकेला बघितलं. याच प्रकारच्या काही अजून योजना किंवा या प्रकारच्या काही कृती अजून राहिल्या आहेत त्या आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल ID दिला यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पुढील नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत ओके, गुड डे, गुड बाय.